हॅलो स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं पॅकिंग इफिशियन्सी ऑफ क्यूबिक युनिट सेल. पॅकिंग इफिशियन्सी जे क्यूबिक युनिट सेल त्याचे आपण 3 टाइप्स बघितले. कुठले? सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक अँड फेस सेंटर्ड क्यूबिक. आणि त्याचे तुम्हाला मॉडेल पण एक दाखवले मी. तर सिंपल क्यूबिक असेल तर सिंपल क्यूबिकमध्ये जे स्ट्रक्चर आहे तर त्यामध्ये फक्त 8 कॉर्नर्सला 1/8 पार्ट हा त्या पार्टिकल्सचा असतो. तो पार्टिकल ॲटम असेल, आयन असेल किंवा मोलिक्यूल असेल तर त्या पार्टिकलचा 1/8 पार्ट हा प्रत्येक कॉर्नरला येतो. म्हणजे टोटल 1/8 पार्ट जर आपण जोडला आणि 8 कॉर्नर्स असतील तर किती असेल? फक्त 1 ॲटम असतो. म्हणजे जे एरिया पार्टिकलनं ऑक्युपाय केला तो किती असतो? फक्त एका पार्टिकलनं एरिया ऑक्युपाय केलेला असतो. आणि बॉडी सेंटर्ड क्यूबिक असेल, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असेल तर ह्या 8 कॉर्नर्सच्या 1/8 पार्ट व्यतिरिक्त हा बॉडीमध्ये एक स्पियर असतो, एक ॲटम असतो किंवा एक पार्टिकल असतो. म्हणजे इथं जी पॅकिंग इफिशियन्सी आहे ती सिंपल क्यूबिकपेक्षा कशी असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे पार्टिकल्सनं जेवढं आकारमान त्या युनिट सेलचं असेल, जेवढं व्हॉल्यूम असेल त्याचं बरंचसं व्हॉल्यूम हे त्या पार्टिकल्सनं ऑक्युपाय केलं. तर टोटल किती पार्टिकल्सनं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं? तर 2 पार्टिकल्सनं. कारण हा 1/8 पार्ट 8 कॉर्नर्सचा मिळून 1 ॲटम आणि हा सेंटरचा 1 ॲटम. म्हणजे टोटल किती झाले? 2 ॲटम्स आर पार्टिकल्स. ते इलेमेंट असेल तर ॲटम्स असतील, मोलिक्यूल असेल तर ते कंपाऊंड असेल तर ते मोलिक्यूल असेल. 2 पार्टिकल्स. आणि मग जर फेस सेंटर्ड असेल तर टोटल पार्टिकल्स किती असतात? तर फेस सेंटरमध्ये टोटल 6 फेसेस. प्रत्येक फेसेसचा एक पार्टिकल हा 2 युनिट सेलनं कॉन्ट्रीब्यूट केलेला असतो. जशी एक भिंत असेल, काचेची भिंत असेल आणि त्या काचेच्या भिंतीमध्ये एक आपण स्पियर, एक बॉल असेल तर तो अर्धा बॉल एका रूममध्ये असेल आणि अर्धा बॉल दुसऱ्या रूममध्ये असेल. मग रूम म्हणजे जर आपण युनिट सेल कन्सिडर केला तर एका युनिट सेलच्या मालकीचा अर्धा भाग असेल आणि दुसऱ्या युनिट सेलच्या मालकीचा अर्धा भाग असेल. म्हणजे प्रत्येक फेसला हा हाफ स्पियर म्हणजे एक स्पियर असेल तर हाफ स्पियर हा एका युनिट सेलच्या वाट्याचा असेल. हा पुढच्या बाजूला आणि हा बॅक साईडला. मग असे टोटल 6 आहे आणि हाफ त्याचा पोर्शन हा युनिट सेलमध्ये असेल तर 1/2 × 6 किती असेल? 3 पार्टिकल्स. 3 पार्टिकल्स. आणि हा कॉर्नर्सचा प्रत्येक कॉर्नर्सला 1/8 पार्ट. 1/8 × 8 = 1 पार्टिकल. म्हणजे टोटल किती पार्टिकल्स झाले? तर 4 पार्टिकल्स झाले. म्हणजे सिंपल क्यूबिकमध्ये 1 पार्टिकलनं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं असतं. बॉडी सेंटरसाठी 2 पार्टिकल्स. आणि फेस सेंटर्ड क्यूबिकसाठी 4 पार्टिकल्सनं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं असतं. आणि पुन्हा आपण कॅल्क्युलेट केलं रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ दी स्पियर ऑर रेडियस ऑफ दी पार्टिकल. आपण त्याचं प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन केलं आहे प्रत्येक युनिट सेलसाठी. तर त्याच्या फक्त आता मी तुम्हाला व्हॅल्यूज ज्या आपल्याला प्रॉब्लेम बेस रे ज्या प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला त्या लक्षात ठेवावं लागणार आहे त्या व्हॅल्यूज आपण इथं लिहिणार. त्यानंतर काही व्हॅल्यूज जे आहे पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय दी पार्टिकल्स इन दी फेस सेंटर्ड ऑर बॉडी सेंटर्ड तर त्यासाठी ज्या फिक्स व्हॅल्यूज आहे जे MCQजमध्ये आपल्याला विचारले जातात किंवा JEEसाठी विचारले जातील, नीटसाठी विचारले जातील तर त्या व्हॅल्यूजसुद्धा आपल्याला त्या लक्षात ठेवायच्या. आता जो रिड्यूस सिलेबस केला आहे हा रिड्यूस सिलेबस फक्त बोर्ड एक्झामसाठी आहे.
परंतु नीट एक्झामसाठी, JEE एक्झामसाठी तुम्हाला ऑल ओव्हर सगळा स्टडी करावा लागणार आहे. तर इथं रिलेशन सिम्पल क्युबिकसाठी येतं A=2R येतं. देअरफॉर R=A/2 आपण असंही लिहू शकतो. इथं A=4/√3R. देअरफॉर R=√3/4A. हिअर A=√8R. हेच आपण असं लिहू शकतो 2√2R. देअरफॉर R=A/2√2. आणि हेच दुसऱ्या फॉर्ममध्ये असंही लिहिलेलं आहे √2/4A. R=√2/4A. आता ह्याचं जर कन्व्हर्जन आपल्याला असं करायचं असेल तर बघा काय चेंजेस केलेले. काय म्हटलं मी इथं R=√2/4A. आता √2 तर प्रत्येक ठिकाणी आपण √2 इथं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं. √2 × √2 डिवायडेड बाय 4 × √2A. आता 4 म्हणजेच काय 2 × 2 इक्वल टू √2 × √2 डिवायडेड बाय 2 × 2 × √2. आता कॉमन टर्म्स आपण कॅन्सल केल्या हो की नाही. इथं हे √2 आणि √2 कॅन्सल केले हो की नाही. मग खाली काय शिल्लक राहिलं आपलं √2 × √2 सॉरी आपण याचं दॅट इज √4. √2 × √2 दॅट इज √4. आणि हे 4 म्हणजे 2 × 2 × √2 आणि √4 नथिंग बट 2 डिवायडेड बाय 2 × 2 × √2. आता हे सिमिलर टर्म्स आपण कॅन्सल केले तर काय आलं 1 डिवायडेड बाय 2√2 असं येतं. म्हणजे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म ह्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो √2 डिवायडेड बाय 4 इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2√2. काय केलं आपण इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला √2 मल्टिप्लाय करून घेतला. आता √2 × √2 दॅट इज √4 आणि 4चा रूट काढला 2. खालच्याचं स्प्लिटिंग केलं 4 दॅट इज 2 × 2. हे √2 जसंच तसं घेतलं आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा 2 कॅन्सल केला. म्हणजे खाली काय राहिलं 1 डिवायडेड बाय 2√2. म्हणजे दोन्हीची व्हॅल्यू कशी आहे सारखीच आहे. आणि 2√2 म्हणजेच काय √8. म्हणजे हेच आपण √8R असंही लिहू शकतो. √8 means √4 × 2. √4 × √2. √4 that is 2 √2. सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर क्यूबिक, फेस सेंटर क्यूबिक. A = 2R, A = 4/√3R, A = 2√2R or A = √8R. Rच्या फॉर्ममध्ये ही व्हॅल्यू होईल A डिवायडेड बाय 2, R = √3 डिवायडेड बाय 4A and R = A डिवायडेड बाय 2√2. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर हे काय येईल 0.5000A म्हणजे 1/2 मीन्स 0.5. आणि लॉग टेबलनुसार मॅन्टिस हा 4 डिजिटमध्ये असतो म्हणून आपण तिथं असं लिहिलं.
तर ही व्हॅल्यू येते, हे जर डिवाइड केलं √3 डिवायडेड बाय 4 केलं तर ही व्हॅल्यू येते 0.4330 आणि हा ए त्याला मल्टिप्लाय. आता ए किती आहे आपल्याला माहीत नाही, तो प्रत्येक वेळी चेंज होणार आहे, हो की नाही. आणि ही व्हॅल्यू येते 0.3535A. आता ह्या व्हॅल्यू का आपण लक्षात ठेवायच्या, तर प्रॉब्लेम सॉल्व करत असताना पुन्हा हे लॉग बघा, √3ची व्हॅल्यू बघा, ते करण्यापेक्षा आपण ह्याच व्हॅल्यू जर लक्षात ठेवल्या तर आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला सोपं जातं. त्यानंतर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 1 ॲटम ऑर 1 पार्टिकल. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय वन पार्टिकल इन युनिट सेल. आता एका पार्टिकलनं किती व्हॉल्यूम ऑक्युपाईड केलं तर आपण त्याचंही कॅल्क्युलेशन आपण पॅकिंग इफिशियन्सीमध्ये आणि व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल ह्या पॉईंटमध्ये आपण बघितलंय. तर इथे येतं π/6A³. कशासाठी, सिंपल क्युबिकसाठी π/6A³. त्यानंतर इथं व्हॅल्यू येते BCCसाठी √3/16 πA³. √3/16 πA³. आणि बॉडी सेंटरसाठी येते π/12√2A³. अशी व्हॅल्यू येते. आता सिंपल क्युबिकमध्ये टोटल किती पार्टिकल्सनं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं तर 1 पार्टिकलनं, म्हणून 1 डिवायडेड 1 × π/6A³ = π/6A³ इतकंच येईल. कारण सिंपल क्युबिकमध्ये 8 कॉर्नर्स आहे, 8 कॉर्नर्सला 1/8 पार्ट आहे, म्हणजे टोटल पार्टिकलची संख्या झाली 1. आणि मग एकाच पार्टिकलनं तेवढं व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं आहे, मग 1 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू तीच मिळणार आहे. इथं मात्र BCCसाठी 2 पार्टिकल्स आहे, मग आपण 2 × √3/16 πA³ केलं तर आपलं उत्तर काय येईल, √3/8 πA³ अशी आपली व्हॅल्यू येईल. कशासाठी, तर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय टोटल पार्टिकल्स इन दॅट पर्टिक्युलर युनिट सेल. मग हे जर आपण π/6 पायची व्हॅल्यू 3.142 अशी जर घेतली तर आपल्याला इथं येतं हे 0.5237 A³. 5237 A³ इतकी व्हॅल्यू येते. त्यानंतर इथं व्हॅल्यू येते 0.68 A³ आणि ही व्हॅल्यू येते आपली 4 × π/12√2 A³. therefore π/3√2 A³ आणि ही व्हॅल्यू येते आपली 0.74 A³ अशी व्हॅल्यू येते. पुन्हा एकदा बघा, सिंपल क्युबिक A = 2R, BCC A = 4/√3R, FC A = 2√2R. त्यानंतर व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 1 पार्टिकल π/6 A³, √3/16 πA³ आणि π/12√2 A³. आणि इथं व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय टोटल पार्टिकल्स. इथं 1 पार्टिकल असल्यामुळे सेम इथं 2 न मल्टिप्लाय करा आणि इथं 4 न मल्टिप्लाय करा. त्यानंतर आपण ह्याच व्हॅल्यू वापरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे. त्यामध्ये आपण व्हॅल्यूज काढणार आहोत. एची व्हॅल्यू म्हणजे एज लेंथ ऑफ युनिट सेल, आर रॅडियस ऑफ द पार्टिकल आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 1 पार्टिकल अँड पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय दी
particles. First problem, आपल्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम दिलेला आहे बघा. 1.12चा प्रॉब्लेम आहे. अ कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट. तुम्ही पुस्तकात बघून घ्या, म्हणजे मी प्रॉब्लेम इथं काही लिहित नाही, आपला तेवढाच टाइम सेव्ह होईल. अ कंपाऊंड मेड ऑफ एलिमेंट्स C and D crystallizes in FCC structure. Atoms of C are present at the corners of the cube and atoms of D are at the centers of faces of the cube. What is the formula of the compound? आता यांनी काय सांगितलं, FCC स्ट्रक्चर सांगितलं. फेस सेंटर क्युबिक युनिट सेल आहे आणि त्यामध्ये C पार्टिकल कुठे, कॉर्नरला आहे. C पार्टिकल कुठे, कॉर्नरला, आणि D पार्टिकल हा कुठे आहे, सेंटर ऑफ फेस. सेंटर ऑफ फेसेस आहे. आता FCC स्ट्रक्चर असेल तर C पार्टिकल कॉर्नर्सला, टोटल कॉर्नर्स किती आहे, 8 कॉर्नर्स, आणि प्रत्येक कॉर्नरला किती आहे, 1/8 पार्ट आहे. 1/8 × 8 = 1 पार्टिकल. मग 1 पार्टिकल कशाचा असणार आहे, Cचा असणार आहे. त्यानंतर टोटल फेसेस किती, 6, आणि एका फेसला किती पार्टिकल असतो, तर 1/2 पार्टिकल असतो. टोटल पार्टिकल किती, 3 पार्टिकल्स. 3 पार्टिकल्स कशाचे, D पार्टिकल्स, हो की नाही. म्हणजे Cचा 1 पार्टिकल आणि Dचे 3 पार्टिकल्स, म्हणून मोलिक्युलर फॉर्म्युला काय झाला, तर CD3 मोलिक्युलर फॉर्म्युला. = CD3. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम आपण घेऊ. The unit cell of metallic silver is FCC. The unit cell of metallic silver is FCC. हा प्रॉब्लेम जरा सॉल्व करायला मोठा असल्यामुळं तो वरती लिहिते मी. If radius of Ag atom is, if radius of Ag atom is 144.4 picometer, calculate कॅल्क्युलेट. आता काय काय काढायला सांगितलं आपल्याला, एज लेंथ ऑफ युनिट सेल, एज लेंथ ऑफ युनिट सेल. आता एज लेंथ काढायची म्हणजे काय काढायचं, कुठली टर्म काढायची आपल्याला, ए काढायचं आहे. आणि सेकंड, व्हॉल्यूम ऑफ एज ॲटम, व्हॉल्यूम ऑफ एजी ॲटम, एका एजी ॲटमचं आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे FCC मध्ये. त्यानंतर पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल, पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ऑक्युपाइड बाय एजी ॲटम्स. म्हणजे सगळ्या एजी ॲटम्सनं, सिल्वर ॲटम्सनं किती पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाइड केलं FCC टाईपमध्ये, आणि पर्सेंटेज एम्प्टी स्पेस, आणि किती भाग हा शिल्लक राहिला, स्पेस रिकामी राहिली. आता पण आपल्याला दिलं काय आहे, तर रॅडियस दिलेली, R दिलेली. गिवन R = 140.4 पिकोमीटर. आता पिकोमीटरचं सेंटीमीटर केलं तर काय होईल, 0.4 × 10⁻⁻10 सेंटीमीटर होईल, ओके नाही. आता FCC साठी आत्ताच मी एक तुम्हाला चार्ट दिलाय, टेबल दिलाय, आणि त्यामध्ये ए आणि आरचं रिलेशन दिलंय प्रत्येक युनिट सेलसाठी. मग इथं युनिट सेलसाठी हे काय येईल, √8R येईल. म्हणजेच काय, R =
a divided by root 8, that is a divided by 2 root 2. आणि 1 divided by 2 root 2 ची व्हॅल्यू मी तुम्हाला दिली आहे 0.3535, म्हणजे जी पुस्तकामध्ये a इंटू a, हे काय आहे तर 1 divided by 2 root 2 a. तर आपल्याला इथं काय होईल आपलं r equal to 0.3535a, therefore a equal to r divided by 0.3535. मग आपला r किती आहे इथं 144.4 into 10⁻⁻10 सेंटीमीटर डिवायडेड बाय 0.3535. ओके. आता आपल्याला लॉगनं सॉल्व करायचं आहे, आपल्याला कॅल्सी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे हे सॉल्व करायचं आहे ते आपल्याला लॉगनं सॉल्व करायचं आहे. तर आपलं काय होईल लॉग ऑफ, आता प्रॉब्लेम मोठा असल्यामुळं आपल्याला तो बराच टप्प्याटप्प्यानं सॉल्व करावं लागेल. लॉग ऑफ 144.4 मायनस लॉग ऑफ 0.3535, आणि हे आपण बाजूला घेणार आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म इंटू 10⁻⁻10 आणि युनिट असणार आहे आपलं सेंटीमीटर. आता हे लॉग तुम्ही पुस्तकात बघून घ्या, मी डायरेक्ट जो लॉग बघितला आहे प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तो मी तुम्हाला डायरेक्ट लिहून देते. आता इथं कॅरेक्टरिस्टिक काय येईल 2, इथं 3 डिजिट आहे पॉईंटच्या पुढं, तो येतो 2.1596 मायनस इथं काय येईल 1 बार येईल 5484 मॅन्टिसा आणि मीन डिफरन्स. तर त्याचं सबस्ट्रॅक्शन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस येतं ते 2.6112 2.6112. ह्याला आपण इथं खाली लिहित चालू 10⁻⁻10 सेंटीमीटर. हा याचा अँटी घ्यावा लागणार आपल्याला इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. आणि आपलं हे आन्सर येतं आहे इक्वल टू 408.5, म्हणजे 4085. आणि इथं 2 मध्ये 1 ॲड करून आपण 3 डिजिट नंतर इथं कॅरेक्टरिस्टिक दिलं 10⁻⁻10 सेंटीमीटर. असं आपलं आन्सर आलं आहे. आता हे झालं ए ची व्हॅल्यू, ए इक्वल टू 408.5 10⁻⁻10. आता हेच जर आपण डेसिमल पॉईंट इकडं सरकवला 2 डिजिट तर आपल्याला हे अशा फॉर्ममध्येही लिहिता येतं ए इक्वल टू 4.085 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. आता सेकंड काय विचारलं आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय एजी ॲटम, म्हणजे 1 एजी ॲटमनं किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं. आता एका स्पियरचं व्हॉल्यूम कसं काढतो आपण, व्हॉल्यूम ऑफ 1 स्पियर, जो ॲटम आहे तो स्पिरिकल आपण कन्सिडर करतो आणि स्पियरचं व्हॉल्यूम आहे 4/3 पाय r क्यूब. आता 4/3 आणि पायची व्हॅल्यू टाकली आपण 142, r ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर आणि त्याचा क्यूब. हा सेंटीमीटर आणि हा क्यूब त्याचा. आता 4/3 करून घेऊ आपण. तर 4/3 येतं 1.333, म्हणजे 4 × 4 खाली 1 राहील, पुन्हा 0 घेतला 10 झालं, 3 × 3 9 येईल, प्रत्येक वेळी काय येईल 1.33 आणि इंटू 3.142 आणि याचा क्यूब 10⁻⁻10 चा क्यूब येतो 10⁻30 आणि ते आपण साईडला करून घेऊ.
मग आपल्याला क्यूब करावं लागेल फक्त ह्या व्हॅल्यूचा इंटू 10⁻³ येईल आणि सेंटीमीटरचं क्यूब येईल cm क्यूब. आता याला लॉग अप्लाय करू आपण. लॉग ऑफ 1.333 प्लस लॉग ऑफ 3.142 प्लस 3. आता इथं लॉग आपण अप्लाय केला तर हे एक्सपोनेन्शियल पुढे मल्टिप्लाय होईल 144.4 आणि ह्या टोटल ब्रॅकेटला करू आपण इंटू 10⁻³ cm क्यूब. आता ह्या प्रत्येकाचा लॉग मी बघितला आहे. आता हा 13चा 3 आणि 3 मध्ये आपल्याला बघायचा आहे. तो येतो 0.1239 प्लस आता हे काय येईल हा 0 पॉईंट आणि 31चा 4 आणि 2 मध्ये तर तो येतो 0.4972 प्लस 3 इंटू आता हे 144 3 डिजिट आहे त्यामुळं 2.1596 आणि ह्या टोटल ब्रॅकेटला आपण करू इंटू 10⁻³ cm क्यूब. हे कुठेही विसरून जायचं नाही, ते प्रत्येक स्टेपला खाली घ्यायचं आहे. आता पण इथं हे मल्टिप्लाय करून घेऊ 0.1239 प्लस 0.4972 प्लस आता हा मल्टिफिकेशन तुम्ही स्वतः करून बघा. ते येतं 6.4788 इंटू 10⁻³ cm क्यूब आणि ह्या सगळ्याची ॲडिशन येते 7.0999 आणि याचा आपल्याला घ्यावा लागणार अँटीलॉग. अँटीलॉगला मल्टिप्लाय करावं लागेल 10⁻³ cm क्यूब आणि याचा अँटीलॉग 0.09चा 9 आणि 9 मध्ये येतो 1.259 इंटू 10⁻7 आणि इंटू 10⁻³ आणि ह्या दोन्हीची आपण वजाबाकी केली तर काय येईल -23 येईल. म्हणजे 1.259 इंटू 10⁻23 cm क्यूब. हे काय झालं व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 1 ॲटम ऑफ दी Ag सिल्वर. आता हेच राऊंडेड ऑफ मध्ये हे काय केलेलं आहे 1.26 असं. आता कॅल्सीनं सॉल्व केलं आणि लॉगनं सॉल्व केलं तर आपल्याला थोडासा फरक मिळतो. तर पुस्तकामध्ये इथं 61 आणि इंटू 10⁻23 cm क्यूब असा आन्सर आलेला आहे. आता आपल्याला काय काढायचं हे 1 ॲटमनं आपण व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेलं. आता FCC मध्ये टोटल किती ॲटम्स असतात 4 ॲटम्स असतात. मग टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय ॲटम्स ऑफ दी FCC युनिट सेल म्हणजे काय करावं लागेल याला फक्त 4नं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. हे आपण पुसून टाकू. व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 4 ॲटम्स. आता 1 ॲटमचं इतकं तर 4 ॲटम्ससाठी किती 4 इंटू 1.261 इंटू 10⁻23 cm क्यूब किती येईल 6×24 8×2 10 4×4 5 ओके नाही 5.044 इंटू 10⁻23 cm क्यूब. हे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड. आता आपल्याला काय काढायचं तर टोटल व्हॉल्यूम ऑफ दी युनिट सेल काढायचं आहे. पुढचं टोटल व्हॉल्यूम ऑफ दी युनिट सेल. कारण आपल्याला पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाईड काढायचं. मग पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाईड आपण कसं काढतो व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय दी 4 ॲटम्स ऑफ दी इलेमेंट डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. म्हणजे 4 ॲटम्सनं म्हणजे त्यात ज्या
युनिट सेलमध्ये जेवढे ॲटम्स असतील त्या पार्टिकल्सनं केलेलं ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम इंटू 100 आपण असं करतो. मग आपल्याला टोटल व्हॉल्यूम काढावं लागेल. मग टोटल व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आपला ए क्यूब. मग आता आपल्याला ए क्यूब करावं लागेल आणि आपली एज लेंथ आपण सुरुवातीला बघितली आहे, आर आपण काढला आणि आरवरून आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली. ती एची व्हॅल्यू किती आली आपली सुरुवातीला 4.085 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. मग आता ए क्यूब किती येईल 4.085 इंटू 10⁻⁸ CMचा हा टोटल क्यूब. मग 4.085चा क्यूब करू आणि ह्याचं डायरेक्ट -24 करू, हो की नाही. हा CM क्यूब. याला लॉग अप्लाय केला 3 log ऑफ 4.085 आणि याचा लॉग बघितला तर तो येतो 40चा 8 आणि 5 मध्ये जर आपण बघितला तर तो येतो 6112 0.6112 आणि हे खाली घ्यायला विसरायचं नाही. हा झाला CM क्यूब. याला 3 ने मल्टिप्लाय केलं 6 3 3 8 1 आणि याचा काय काढायचा आपल्याला अँटी घ्यायचा आणि मग ह्या अँटीला असेल इंटू 10⁻24 CM क्यूब. तर याचा अँटी लॉग कसं काढणार 0.83चा 3 आणि 6 मध्ये आणि यात 1 ॲड करून आपण कॅरेक्टरिस्टिक देणार. तर ते येतं आपलं 6817 आणि यात 1 ॲड केलं तर किती आलं 68.17 इंटू 10⁻24 CM क्यूब. हे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड. आणि हे झालं 4 ॲटम्सनं ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम. आता हे जर आपण इकडं एक डेसिमल पॉईंट सरकावला तर हे असं होईल इंटू 10⁻23 CM क्यूब. हे मुद्दामच केलं आपण कारण आपल्याला हे -23 आपले पुढे कॅन्सल होणार आहे. आता पुढचं काय आहे पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय एज ॲटम्स. याला आपण 5th म्हणू. पर्सेंटेज ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय एज ॲटम्स. किती व्हॉल्यूम पर्सेंटेज ऑक्युपाईड केला. आता आपल्याला चार्टनुसार माहिती आहे 74 FCC साठी, तेच SC साठी असेल तर 52.37 आणि BCC साठी 68. म्हणजे आपलं आन्सर किती आलं पाहिजे 74% आलं पाहिजे. आता व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय दी ॲटम्स पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाईड इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाईड by 4 atoms in FCC unit cell divided by total volume of unit cell. कुठलं युनिट सेल तर FCC युनिट सेल. आता 4 ने किती केलं 5.044 इंटू 10⁻23 CM क्यूब डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम किती आहे तर 6.817 इंटू 10⁻23 CM क्यूब. हे 10⁻23 10⁻23 कॅन्सल होईल. CM क्यूब कॅन्सल होईल आणि इंटू काय त्याला तर हे इंटू 100 आपल्याला याचे राहिले. पर्सेंटेज काढतोय म्हणजे इंटू 100 असणार आहे. आता हे आपण लॉगनं सॉल्व करून घेऊ. लॉग ऑफ 5.044 मायनस लॉग ऑफ 6.817 आणि त्याला काय असणार आहे इंटू 100 असणार आहे. आता हेचं भागाकार किती येतो हा येतो 2.50चा 4 मध्ये 7424 मायनस 0.68चा 1 आणि 7 मध्ये 0.8335 आणि हे सबस्ट्रॅक्शन केलं तर येतं 1.8690 आणि याचा अँटीलॉग करायचं आहे आपल्याला आणि इंटू करायचं 100. तर ते आन्सर आपलं येतं
अबाउट 7394 येतं इतकं आणि त्याला इंटू 100 असणार, की नाही. म्हणजे पर्सेंट, हो की नाही. म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती झालं हे 73.94 म्हणजे 74 हे झालं पर्सेंट इंटू 100 म्हणजेच काय पर्सेंटेज. आता पर्सेंटेज एम्प्टी स्पेस शेवटी काय दिलं पर्सेंटेज एम्प्टी स्पेस म्हणजेच काय 100 मायनस 74 इक्वल टू 26%, दॅट इज एम्प्टी स्पेस. हे सगळं झालं. आपल्याला आरची व्हॅल्यू दिली, आरवरून आपण एची व्हॅल्यू काढली, एवरून आपण ए क्यूब म्हणजे टोटल व्हॉल्यूम आपण काढू शकतो. त्यानंतर आपण 1 ॲटमचं व्हॉल्यूम ऑक्युपाईड काढू शकतो. स्पियरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 4/3 पाय आर क्यूब. त्यामध्ये आरची व्हॅल्यू टाकली, पायची व्हॅल्यू टाकली, आपल्याला एका ॲटमचं व्हॉल्यूम मिळालं. आणि FCCमध्ये 4 ॲटम्स असतात, मग इंटू 4 केलं म्हणजे 4 ॲटम्सना किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं तेही आपण काढलं. आणि त्यावरून पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाय काढण्यासाठी व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय 4 ॲटम्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम केलं, ते पर्सेंटेज व्हॉल्यूम ऑक्युपाईड आलं. मग एम्प्टी स्पेस काढण्यासाठी 100मधून आलेली व्हॅल्यू आपण मायनस केली, ते झालं पर्सेंटेज व्हॉल्यूम एम्प्टी. देन रिमेनिंग point, that is remaining part in next lecture.